जय शिवराय. मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची. आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला आरमाराची माहिती. महाराजांनी आपले आरमार कशा प्रकारे उभे केले व कोणकोणत्या संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले, ही सर्व माहिती एका व्हिडिओमध्ये देणे शक्य होणार नाही, तर आपण त्याचे 5 भाग करणार आहोत. हा पहिला भाग. चला तर मग वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार जर आपण पाहिले तर ते किती बलाढ्य होते याची प्रचिती मिळते. पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, फिरंगी हे आरमारी सत्ता असलेले बलाढ्य साम्राज्यही शिवरायांनी निर्माण केलेल्या आरमारी सत्तेला भीत होते, याचे पुरावे त्यांच्याच पत्रात आढळतात. हे व्हिडिओ करताना समकालीन पत्रे, सभासद बखर, जेते शकावली, मराठ्यांचा इतिहास, पोर्तुगीज साधने अशा साधनांचा आधार घेतला आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची बांधणीची पावले ही 1655 ते 1656 जावळी ताब्यात घेतल्यानंतर उचलली गेली. याचे कारण म्हणजे जावळी तसेच राजगड स्वराज्यात आला व स्वराज्याच्या सीमा या समुद्रापर्यंत जाऊन पोहोचल्या. त्यामुळे जंजिरा करशिद्दी हा उपद्रव करू लागला. तसेच इतर आरमारी सत्ताधारीही समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशात उपद्रव करीत. तसेच ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे पाहता स्वराज्याचे आरमार असणे हे स्वराज्याच्या हितासाठी व सीमा बळकटीसाठी, राज्य बळकटीसाठी खूप महत्त्वाचे होते. जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याच्या सीमा समुद्राला जाऊन मिळाल्या तेव्हा सिद्दी टोपीकर इंग्रज, फिरंगी पोर्तुगीज, वलंदेज डच व करासकी फ्रेंच या सागरी सत्तांशी संबंध आला. यातील सिद्दी उर्फ हबशी याचे मुख्य आरमारी ठाणे जंजिरा बेटावर होते. सिद्दी समुद्रात चाचेगिरी करीत आणि कोकणात किनाऱ्यावर जाळपोळ, लुटमार व बाटवाबाटवी करणे हा त्याचा नित्याचा उद्योग होता. हिंदू धर्म बाटवणे, बायका पळवणे, त्यांना बाटवणे, त्यांना भोगणे हा सिद्धीचा उद्योगातील एक भाग होता. 1657 कल्याण भिवंडी ताब्यात घेऊन राजापूरपर्यंतचा भाग काबीज केला तेव्हा सिद्धीशी संपर्क संघर्ष होणे अपरिहार्य होते. कृष्णाजी अनंत सभासद बखरमधील सारांश. सिद्धीच्या लोकांनी राजियांच्या देशास उपद्रव मांडिला. पुढे राजियास राजापुरीचे सिद्धी घरात जैसा उंदीर तैसा शत्रू यास कैसे तजबीज करावे म्हणून तजबीज पडली. सिद्ध्याचे परिपत्य करण्याकरिता शिवाजी महाराजांना आरमार उभारण्याची निवड होती. आरमार निर्मितीमुळे इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सत्तांना शेह बसवून समुद्रात त्यांच्या बरोबरीने सार्वभौमत्व सिद्ध होणार होते. अगदी याच राजकीय कारणाकरिता शिवाजी महाराजांनी समुद्रात आरमार उभारले. दर्यास राजियांनी पालान घातले. रघुनाथ बल्लाळ याची नेमणूक तळे घोसाळे राजापुरी पावेतो होऊन सर्व दर्या किनारा मोकळा केला. इसवी सन 1757 मध्ये कल्याण भिवंडी घेतल्यावर कल्याण खाडीत सुमुहूर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाने तरकी केली. आरमार बांधणी सुरुवात झाली. पोर्तुगीज दप्तरातील साधनाप्रमाणे शिवाजी महाराजांनी इसवी सन 1659 मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्त मेळ रोवली. याचा तपशील असा: आदिलशहाचा बंडखोर सरदार शहाजी याच्या मुलाने वसई व चौलकडील प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठ झाला आहे. त्याने काही लढाऊ गलबते भिवंडी, कल्याण व पनवेल या वसई तालुक्याच्या बंदरामध्ये बांधली आहे. त्यामुळे आम्हाला सावध राहणे भाग झाले आहे. ही गलबते समुद्रात फिरून न द्यावी म्हणून पोर्तुगीज कॅप्टनला आम्ही आज्ञा केली आहे की त्याने सदर गलबते बंदरातून बाहेर येऊ देऊ नयेत. पण माघार घेणाऱ्यातले महाराज नव्हते. वसईत जहाज बांधणारे कुशल पोर्तुगीज कारागीर होते. रुई लैलावत व्हिएंगस व त्याचा मुलगा फेनार लिवेगस लैलांत या नौशिल्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी आपली पहिली 20 लढाऊ गलबते संगमेरी बांधण्यास सुरुवात केली. ही जहाजे आपण सिद्धीच्या विरोधात बांधत आहोत असे शिवाजी महाराजांनी जाहीर केले होते. कारण तसे जाहीर केल्याशिवाय पोर्तुगीज त्याच्या जहाजांना कल्याण भिवंडी खाडीतून बाहेर पडू देणे शक्य नव्हते. आर्किव हिस्टोरिक उल्यानमारिनूमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पोर्तुगीज शिपाई होता असा उल्लेख आहे. म्हणजे याचा अर्थ असा असला पाहिजे की जहाज बांधणारे 340 पोर्तुगीज कामगार पुढे इसवी सन 1668 मध्ये
विजयीने एक जाहीरनामा काढला. मोगल आदिलशाही व शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये नोकरीस असलेल्या पोर्तुगीज लोकांनी मायदेशी परत जावे. शिवाजी महाराजांचे आरमार एकदा तयार झाले की सिद्धीच्या बरोबर त्याचा त्रास आपणासही होणार या भीतीने शिवाजी महाराजांची नोकरी सोडून द्यावी म्हणून वसईचा कॅप्टन अँटोनियो द मेलू कास्त्रू याने प्रयत्न केले. परिणामी ही सर्व लोके शिवाजी महाराजांची नोकरी सोडून वसई व मुंबई येथे पळून गेली. अशा रीतीने इसवी सन 1657 ते 1659च्या दरम्यान शिवाजी महाराजांची 20 जहाज बांधून तयार झाली. याच सुमारास सिद्दी विजानूर हा पोर्तुगीज याच्या ताब्यातील भाग वगळून बाकीचा उत्तर कोकण, कुलाबा जिल्हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला होता. इसवी सन 1661 ते 1663 मध्ये विजापुरांच्या दाभोळ बंदरावर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हल्ला केला. सुरण्याचे शृंगारपूर घेतले व राजापूर लुटले. या हल्ल्यामुळे जवळपास रत्नागिरीचा सर्व समुद्र किनारा शिवाजी महाराजांकडे म्हणजे स्वराज्यात आला होता. अशा वेळी आरमार वाढवण्याची आवश्यकता तीव्रतेने भासू लागली. इसवी सन 1662च्या मे महिन्यात गोव्याचा गव्हर्नरला दाभोळचा सुभेदार राघो बल्लाळ याने शिवाजी महाराजांची 5 लढाऊ गलबते कारंजाच्या नदीत अडकून पडली होती, या समुद्रात जाऊन द्यावे अशी आज्ञा केली. याच गव्हर्नर एखादा धाडसी इसम पाठवून गुप्तपणे गलबते जाळून टाकावी अशी आज्ञा एका अधिकाऱ्याला सूचना केली. याचा उल्लेख आहे. चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीजांना लिहिलेल्या पत्रानुसार ऑगस्ट 1664 वरच्या चौलमध्ये शिवाजी महाराज 50 तारवे बांधत होते आणि यातील 7 तारवे बाहेर पडण्याच्या तयारीत होती. शिवाजी महाराजांचे वाढते आरमारीचे सामर्थ्य ध्यानात घेऊन शिवाजींच्या तारवांना समुद्रात जाऊ देऊ नये असे धोरण पोर्तुगीजांचे होते. इसवी सन 1657च्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल विजयी कोंदी द सार्विसेंती यांनी एका पत्रात व्यक्त केलेले मत शिवाजींचे नौदलही मला भीतीदायक वाटते, कारण त्यांच्या विरुद्ध आम्ही सुरुवातीला कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधले आणि आज त्याजवळ पुष्कळ तारवे आहेत, पण ही तारवे मोठी नाहीत. तर महाराजांचा हा आरमार उभारण्याचा संघर्ष तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आरमाराची पुढील माहिती व्हिडिओच्या पुढच्या भागात पाहू. भेटू परत महाराजांचा असाच रोचक इतिहास घेऊन. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम.